सरचे स्वागत. सामना त्वरित चालू करा. पंच आमची वर्सेस कोणासोबत आहे? क्षितिज मोरे स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय आणि नॉन स्ट्राईकला अक्षय मोरे. एक जबरदस्त खेळाडू आणि किशोर उतेकर गोलंदाजी करेल की क्षितिज मोरेसाठी. आणि पहिला चेंडूला स्टँडिंग डिलिव्हरी मारण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी 2 धावा. 2 धावा क्षितिजच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आणि एक मोठं नाव टेनिस क्रिकेटमधलं क्षितिज मोरे. आणि कुठेतरी दडपण पाहायला मिळतंय किशोर याला. मोठा फलन वाईट बॉल. या माऊली या. किशोर याचा पुढचा चेंडू क्षितिजसाठी आणि हा उत्कृष्ट असं फटका म्हणावा लागेल आणि उत्कृष्ट असं गुड ट्राय. खरोखर चांगली प्रयत्न केला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण रक्षकाने, पण अपयश आले आणि या ठिकाणी पंच आमच्याकडे वळतायत. किती धावा? 4. 2 धावा. खरोखरच मानावं लागेल क्षेत्ररक्षकाला. पूर्ण 100% दिले होते, पण त्या ठिकाणी अपयश आले. आउटफील्ड थोडी खराब असल्यामुळे काही हरकत नाही. हे आहे दडपण. मागच्या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव दिली होती किशोर याने. ओ हो, बोलत होतो मागच्या सामन्यामध्ये फक्त एक धाव आणि मोठा मासा गळाला या ठिकाणी लागताना पाहायला मिळतोय आपल्याला. क्षितिज मोरे चा खेळीचा अंत या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि मोठी विकेट म्हणावी लागेल ती वारसूळ देव संघासाठी. मोठा हादरा सस्त्यामध्ये परताना पाहायला मिळतोय आपल्याला क्षितिज मोरे. तीन
मोठा हादरा मानावा लागेल तो क्षितिज मोरेच्या स्वरूपात वारसोळी देव संघासाठी. आणि क्षितिज मोरेची जागा भरून घेण्यासाठी आलाय तो जितू जितू मोरे. जितूकडे पण ती ताकद आहे. कित्येक सामने त्यानेही आपल्या संघाला एक हाती विजयी करून दिलेत आणि आता ती गरज आहे. नकारात्मक चेंडू. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 बाद 8 या धावसंख्येवरती. आणि हाही त्रिफळाचीत. कुठेतरी बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क होत नाही आणि चेंडू जाऊन सरळ आदळतो ते एस्टेनवरती आणि जितूच्या खेळीचा अंत होताना पाहायला मिळतो या ठिकाणी. आणि 2 मोठे विकेट या ठिकाणी वारसोळी देव संघाच्या सस्त्यामध्ये परत जाताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि अजूनही सोपान आहे, अक्षय आहे आणि त्यांच्यामध्ये पण ती ताकद आहे. आणि आपल्याला या ठिकाणी नवीन फलंदाज पाहायला मिळतोय ते सोपान, ज्युनियर सोपान. सोपान मोरे. खरोखर कौतुक केलं पाहिजे किशोरच्या गोलंदाजीचं की आतापर्यंत फक्त 8 धावा खर्च करून 2 मोठे बळी त्यांनी या ठिकाणी आपल्या गोलंदाजीवरती टिपलेले आहेत. खरोखर कौतुक केलं पाहिजे किशोरचं. आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते 2 बाद 9 या आकड्यावरती. आणि या ठिकाणी आमचे साथी समालोचक KSKचा बुलंद आवाज आणि सातारा जिल्ह्याचाही बुलंद आवाज ज्याला ची ओळख आहे 9 धावा ते KSK प्रतिष्ठानचे सल्लागार संतोषजी देसाई साहेब या ठिकाणी जेवण करून आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी स्वागत. आणि वैयक्तिक पहिल्याने संघाचं दुसरं षटक घेऊन आला आहे तो आशिष फार्टे. आशिष टू अक्षय आणि मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी आशिष आणि मोठी विकेट. हा आहे अनुभव आशिष फार्टेचा. कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा करताना आज आपल्या टीमसाठी कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळतोय आशिष. बरेच दिवस क्रिकेटपासून लांब आपल्याला पाहायला दिसत होता आशिष. आणि मला वाटतं की कुठेतरी प्रॅक्टिस करत असावा आशिष एवढे दिवस क्रिकेटपासून लांब असल्यामुळे. आणि ते आपल्याला पाहायला मिळतं त्याच्या गोलंदाजी. पहिल्या मॅचमध्ये सुरेख गोलंदाजी आणि आताही पहिल्याच चेंडूवरती मोठा बळी मिळतोय त्या अक्षयच्या स्वरूपात. आणि कुठेतरी वारसोळी संघाची पडझड पाहायला मिळते. कोणीतरी डाव सावरणं गरजेचं आहे. आणि नवीन फलंदाज या ठिकाणी आलाय ते सोपान मोरे. आता 2 सोपान, ज्युनियर सोपान आणि सिनियर सोपान या ठिकाणी गरज आहे संघाला 2 मोठे फटके मारण्याची. आणि ती ताकद आहे, गोलंदाजीची क्षमता आहे वारसोळी देव संघामध्ये सुद्धा. आशिष टू सोपान. ओ हो काय गोलंदाजी मानावी लागेल ती आशिषाची. काही बॉल समजला नाही. सरळ जाऊन चेंडू विसावतो यष्टीरक्षाच्या हातामध्ये आणि चेंडू जातोय निर्धाव. आणि धावसंख्या जिथल्या तिथे आणि 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. आशिषचं कौतुक केलं पाहिजे. खरोखरच आशिषच्या गोलंदाजीचं कौतुक केलं पाहिजे. मागच्या मॅचमध्ये तब्बल वारसोळी देव संघाने 65 धावा कुठल्या होत्या.
आणि आता मध्ये कुठेतरी धावा करण्यासाठी झगडत आहे वारसोळी देव संघ. आणि मोठे फटके मारण्याची गरज आहे सोपान मोरेसाठी आणि ती क्षमता आहे सोपान मोरेमध्ये. आतापर्यंत 3 चेंडू आणि काही चेंडू संभाळला नाही. हाही निर्धाव चेंडू जातोय आणि निर्धाव चेंडू तुम्हाला मॅचमध्ये टेन्शन देणारे ठरतील. ब्लॉकवरचा बादशाह ज्याला म्हणलं जातं तो आशिष पार्टे आणि आता त्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू या ठिकाणी त्याने निर्धाव आणि 3 निर्धाव आणि 1 विकेट आणि आत्ताच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केला आणि षटक संपत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर वारसोळी देव संघाची धावसंख्या जाते ते 3 बाद 11 या धावसंख्येवरती. 11 धावा 11. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा. बॉलर काय रे बाळा ते ना निमेश परत 98 निमेश. काय गोलंदाजी पाहायला मिळते निपाणी संघाकडून. आणि या ठिकाणी सोपान मोरे सुद्धा स्वस्त्यामध्ये परतताना पाहायला मिळत आहेत आणि ज्युनियर आणि सोपान मोरेकडे ती क्षमता आहे. छोटा सोपान आहे तोही षटकार चौकार मारू शकतो आणि नवीन फलंदाज आणि 1 धाव या ठिकाणी सोपान मोरेला कुठेतरी स्ट्राईकला आणणं गरजेचं आहे. सोपानमध्ये पण अजूनही मॅचमध्ये 2 मोठे फटका येते तर मॅच 50-50% होऊ शकते आणि मोठा फटका मारलेला आहे त्या ठिकाणी खेळाडू झेल होतो का. आणि किशोर उतेगरनी उत्कृष्ट असा झेल आणि वारसोळी देव संघ कुठेतरी बॅक फुटला जाताना पाहायला मिळतोय. क्षितिज मोरे ज्यावेळी कुठेतरी आउट झाला त्याच्यानंतर कुठेतरी संघ बॅक फुटला जायला पाहिलेला आणि कुठेतरी डिप्रेशनमध्ये जायला सगळे खेळाडू दिसले. त्याच्यानंतर जितो असेल, अक्षय असेल, सोपन असेल आणि हा दुसरा सोपन आणि कुठेतरी संघ अडचणीत पाहायला मिळतोय आपल्याला वारसोळी देव संघ. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही या 3 चेंडूवरती जर मोठे 2 फटके आले उत्कृष्ट चेंडू हाही निर्धाव चेंडू. आणि एकच धावेवरती समाधान मानावे लागते आणि एकच धाव आणि यशस्वीरित्या आणि ह्या संघाला अडचणीतून दूर करायचं असेल तर ह्या शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका येणं गरजेचं आहे.
खरोखर कौतुक केलं पाहिजे निपाणी संघाच्या गोलंदाजांचं. किशोर असेल, आशिष असेल, मिनिश असेल, आतापर्यंत सुरेख गोलंदाजी आणि हा मोठा फटका मार आणि या ठिकाणी झेल ड्रॉप आणि एक धाव आणि दुसरी ही धाव यशस्वीरित्या पूर्ण या ठिकाणी पाहायला मिळते आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. आणि संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 3 षटकाच्या समाप्तीनंतर 15 या धावसंख्येवरती आणि 16 धावेचं टार्गेट असेल या निपाणी संघासाठी. पंधरा धावा झाले, 16 धाव्यांचं टार्गेट आहे. हो 3 आताच्या 2 आल्या ना, 4 आले, 4 आहे ओव्हरला. दोन सिंगल आल्या, एक दुसऱ्या बॉलला एक आली आणि एक ठीक आहे. 15 धावा विन. हा 15-15.
आणि आमचे मित्र कॉमेंटेटर उमेशजी सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन की दादा येऊन आपल्या व्यासपीठावरती बसायचंय. उमेशजी सावंत एक उत्कृष्ट कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ओळख आहे ते उमेशजी सावंत. आणि 16 धाव्यांची गरज आहे. निपाणी संघाला 16 धावेची गरज आहे विजयासाठी. 15 धावा वारसोळी देव संघाने या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि पहिल्या चेंडूला भिरकावून दिलं या ठिकाणी. आणि आशिष फार्टे स्वस्तामध्ये परतताना आपल्याला पाहायला मिळतं. उत्कृष्ट गोलंदाजी बोलावी लागेल ती. 2 3 4 5 6 7 8 आशिष अक्षय. आतापर्यंतची दुसरी लो स्कोरिंग मॅच. आणि ती ताकद आहे अक्षय मोरेकडे. मी बोलत होतो मगाशी अक्षय मोरे असेल, सोपान मोरे असेल, क्षितिज मोरे असेल. आणि कुठेतरी स्लो ओव्हर चेंडू व्हेरिएशन हे महत्त्वाचं आहे गोलंदाजीमध्ये. आणि ते करताना पाहायला मिळतो आपल्याला अक्षय मोरे. उत्कृष्ट गोलंदाजी. आतापर्यंत 4 चेंडू सुरेख हाताळले आहेत आणि एकच धावा. आणि त्याच्यामध्ये आशिष फार्टे सारखा एक घातक फलंदाज बाद केलेला आहे. ते स्टँडिंग डिलिव्हरी मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आणि मोठी विकेट. काय मॅच पाहायला मिळते आपल्याला मित्रांनो. खरोखर अक्षय मोरेचं कौतुक करावं लागेल की लो स्कोरिंग मॅच फक्त आणि फक्त 16 धाव्या चेस करत असताना, काही गरज नसताना मोठे फटके खेळण्याची. आशिष फार्टे पहिल्याच चेंडूवरती तंबूच्या आश्रयाला, त्याच्यानंतर सिंगल 2 डॉट विकेट. कौतुक करावं लागेल अक्षय मोरेचं. कित्येक वेळा त्यांनी आपल्या बॉलिंगच्या जोरावरती वारसोळी देव संघाला सामने जिंकून दिलेले आहेत. आणि आज ती गरज आहे वारसोळी देव संघाला जिंकून देण्यासाठी. कारण का क्षितिज मोरे कुठेतरी स्वस्तामध्ये माघारी परतल्यानंतर संघ कुठेतरी अडचणीत आलेला दिसत होता. पण आतापर्यंतची गोलंदाजीचा विचार केला तर उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाल्या अक्षयकडून. शेवटचा चेंडू आणि नवीन बॅट्समन कृष्णा. आणि पुढची मॅच आपल्याला बिग फाईट मॅच पाहायला मिळेल या ठिकाणी. इयरने वर्सेस गोगवे बीसीसी. आणि बीसीसी गोगवे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे.
आणि खराब चेंडू. हा चेंडू फेकण्याची गरज नव्हती अक्षयला आतापर्यंत. तर 9+1 ना, 3 धावा. शेवटचा चेंडू, फुलटा चेंडू आणि काय होतं त्या ठिकाणी क्षितिज मोरे आहे नक्कीच झेल पकड. फ्री हिटचा चेंडू होता. फ्री हिटचा चेंडू आणि 1 धावानेच धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 2 बाद 5 या 4 या धावसंख्येवरती. बारा चेंडू आणि 12 धावेची गरज. हॅलो हॅलो. क्षितिज मोरे आणि खणखणीत दणदणीत चौकार. क्षितिजाच्या बॉलमधून 1 2 3 4. दिनेशच्या बॅटमधून खणखणीत चौकार आणि चौकारच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 8 या आकड्यावरती. आणि डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 1 धाव. हॅलो. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिन 2 बाद 9 या आकड्यावरती. सोडली. आणि गच्चा क्षेत्ररक्षण मानावं लागेल ते जितू मोरेचं. आतापर्यंत खरोखर क्षितिज मोरेचं कौतुक केलं पाहिजे. देसाई साहेब उत्कृष्ट गोलंदाजी केली आतापर्यंत, पण क्षेत्ररक्षकाकडून त्यांना काही साथ मिळत नाही. गच्चाळ क्षेत्ररक्षण मानावं लागेल ते वारसूळ देव संघाचे सोपान मोरेंकडून आतापर्यंत गच्चाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. आणि 1 धाव तर पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तीही धाव, दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण. आणि विजयासाठी 1 धावेची गरज. 6 चेंडू आणि 1 धाव. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. उमेशजी सावंत, आपल्याला विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. उमेशजी सावंत एक उत्कृष्ट समालोचक, मराठी आणि हिंदीचं चांगलं मिश्रण. त्यांना विनंती असेल समालोचनासाठी या. उमेशजी सावंत.